कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. बंटीला पकडता आलं नाही तर, जर असं झालं तर पुढे जाऊन बंटीच्या रूपात असलेला शतग्रीव माझ्या शरीराचा ताबा घेईल आणि मी शतग्रीव होईन. जर हेच नियतीने लिहून ठेवलं असेल तर ते कोणीही बदलू शकणार नाही. पण ह्या सगळ्यात मी शतग्रीव झाल्यावर या घराच्या जीवावर उठेन मी. ज्या घराने माझी एवढी काळजी घेतली, मला जपलं, मला आपलंच मानलं, त्या कुटुंबाला माझ्यामुळेच त्रास होईल आणि हे मी थांबवू शकणार नाही. अरे नाही 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 नाही, बास. मी सांगितलं ना बास म्हणून. रीमा पोटात दुखतंय माझ्या, बास. अरे ईशा नेत्र. बास रीमा बास. किती दिवसांनी मज्जा येते. रीमा पण आपल्या सोबत खेळतीये. हो, बाबाला छळताय सगळे मिळून. आता रीमा आणि मी खूप मस्ती करणार. हो? हो. बर ठीक आहे. तुम्हाला जो काही धिंगाणा घालायचा ना तो दिवसा घाला, रात्री शांतपणे झोपायचं. ओके ओके. हो चला चला, खूप झाली मस्ती, आता झोपायचं. चला. आई सॉरी. पुरे आता किती वेळा सॉरी बोलणार? हा, आई तू या जगातली बेस्ट आई आहेस. तू माझ्यावर एवढं प्रेम करतेस आणि मी तुझं ऐकलंच नाही, तरी तू मला जवळ घेतेस, माझे लाड करतेस. आई पिंकी प्रॉमिस, मी तुझ्यापासून कधीच लांब नाही जाणार. कायम लक्षात ठेव, आईचं प्रेम कधीच कमी होत नसतं. चला झोपायचं आता. रीमा झोपा. चला झोपा झोपा, या अशा नाही ऐकणार. झोपा. गुड नाईट. नाही. नेत्रा, नेत्र काय झालं? माहित नाही, पण मला
खूप अस्वस्थ वाटतंय. मी समजू शकतो नेत्रा, पण प्लीज तू असं धीर नको सोडूस. हे बघ, शतग्रीवचा वध तूच करू शकतेस. देवी आईने या युद्धाचं नेतृत्व तुझ्याकडे सोपवलंय आणि तूच अशी अस्वस्थ राहिलीस तर या कुटुंबाला या संकटाशी लढण्याचं बळ कोण देणार? नेत्रा, हे बघ, काहीही झालं तरी मी तुझ्या सोबत आहे. या युद्धात मी तुझा सारथी आहे हे विसरू नकोस. पण शतग्रीवचा वध करणं सोपं नसणार आहे. शतग्रीव विरोचकापेक्षा जास्त शक्तिशाली आहे. मला माहिती आहे नेत्र, मला माहिती आहे शतग्रीवचा वध करणं सोपं नाहीये, पण मला हेही माहिती आहे की नेत्रासाठी, त्रिनयना देवी आईच्या 7व्या मुलीच्या 7व्या मुलीसाठी ते अशक्य सुद्धा नाहीये. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे नेत्रा. शतग्रीव बेसावध आहे तोपर्यंतच आपल्याला त्याच्यावर हल्ला करायला हवा. आपण एक काम करूयात, उद्याच्या उद्या बंटी मामाला गाठूयात, नाहीतर बंटी मामा आपल्याला गाठेल. शतग्रीवच्या ह्या युद्धात आता पुढे काय करायचंय हे आपण ठरवायचं. देवी आईच्या कृपेने घरातले वादविवाद आता संपलेत. आपण सगळे एकत्र आहोत. आता शतग्रीवशी सामना करताना प्रत्येकाची भूमिका काय असेल हे आपण ठरवायचं. हो, आपण सगळे एकत्र जसे विरोचकाशी लढलो तसेच आता शतग्रीवशी सुद्धा लढूया. आणि मी प्रॉमिस करतो की मी मागे नाही हटणार. मी पण नाही. इंद्राणी, आपण नेमकं काय करायचं ते सगळ्यांना सांग. शतग्रीव बेसावध असताना त्याला गाठायचंय. त्यासाठी मी म्हटल्याप्रमाणे मी बंटीला म्हणजे शतग्रीव राक्षसाला ज्या ठिकाणी भेटायचो तिथे यांना घेऊन जाईल. पण आपण त्या शतग्रीवशी सामना कसे करणार? त्याचा मी आणि नेत्राने विचार केलाय. पण आता सध्या नेत्रा, मी, अद्वैत, शेखर आणि केदार दादा आम्ही निघतोय. आणि मी पण येतो. मी पण येते. हो, म्हणजे जितकी जास्त माणसं असतील तितकं जास्त बरं होईल. मी पण रेडी आहे. मी पण येतो. सगळ्यांनी यायची खरंच काही गरज नाहीये. अरे पण काय प्रॉब्लेम आहे? मी येते. माझं तिथे असणं खूप गरजेचं आहे नेत्रा. त्यामुळे शतग्रीव सहज समोर येऊ शकतो. आम्हाला माहिती आहे ते प्रत्येक जण शतग्रीवशी लढायला तयार आहे. पण ईशा, रीमा घरी आहेत. फाल्गुनी ताई, केतकी काकू आणि मैथिली मावशी तुम्ही सुद्धा घरीच असणार आहात. आणि ह्यांच्या रक्षणासाठी तुम्ही दोघांनी घरी असणं खूप गरजेचं आहे. अगं पण नेत्रा, भाऊजी प्लीज प्लीज ऐका माझं. तुम्ही घरीच थांबा, आम्ही जाऊन येतो. नेत्रा, माझं तिथे असणं खरंच खूप गरजेचं आहे ग. मावशी, तुम्हाला तिथे घेऊन जाऊन मी कुठलाही धोका नाही पत्करू शकत. पण तिथे काहीतरी गोंधळ झाला तर? म्हणूनच मी म्हणते तुम्ही घरी थांबायचं. तुम्ही अजिबात कुठेही यायचं नाहीये. एक मिनिट. नाही म्हणजे तुम्ही सगळे तिकडे गेल्यानंतर इथे काही झालं तर? मी आलेच. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.